कशिश क्रिएशन्स आणि गंधर्व आर्ट्स प्रस्तुत खजानाच्या इमोर्टल मेलेडीजने पुणेकरांना भुरळ घातली असून निरनिराळ्या गायकांच्या गोड अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रमुख संयोजक डॉक्टर विनोद कांबळे आणि प्रमुख मार्गदर्शक पंडित ऋषिकेश महाले यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पौर्णिमा अदवंत, उषा ठाकूर, विकास गुप्ता, जयराज मोरे आणि विनोद कांबळे या कलाकारांच्या गोड व सुमधुर आवाजात हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम खूप सुंदर झालाय. सगळ्यांनी मस्त सादर केली गाणी. खूप आनंद वाटला. गाणे बघून आमचं मन मंत्रमुग्ध झालं. अतिशय मस्त वाटलं आम्हाला. खूप सुंदर प्रोग्राम केला. सगळे नवोदित कलाकार असले तरी ज्या उमेदीने ते शो करतायत त्यांचे प्रयत्न खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. कार्यक्रम छान वाटला. सगळेजण आपापल्या परीने चांगला प्रयत्न करत होते. आवडला. गाणं खूपच चांगलं झालं. छान छान कार्यक्रम फार उत्तम रीतीने केलेला आहे. त्यांचे नियोजन कार्यक्रमाचं फार चांगलं आहे. गायक चांगले निवडलेत. नवीन नवीन गायकांना संधी देतात ते. हे कार्यक्रम खूप चांगला आहे. जुनी नवीन हिंदी सर्व प्रकारचं गाणी आहे. कुमार शानू, लता मंगेशकर, रफी, मुकेश, खूप व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे. आजचा जो काही कशिश क्रिएशन्स आणि गंधर्व आर्ट्सतर्फे जो काही गीतांचा कार्यक्रम झाला त्यामध्ये अनेक हिंदी गीतांचा आणि जुन्या ज्या 70 ते 80 च्या जे दशकातले गाणे होते म्हणजे एक मेलडीज होते आणि अजूनही त्या गीतांचा गोडवा कायम आहे. कारण रसिक श्रोते अजूनही जुन्या गीतांची वाहवा करतात. कारण नव्या गीतांमध्ये तो जो रिदम आहे तो अजूनही नाही आहे. त्यामुळं अजूनही श्रोते जुन्या गीतांचे चाहते आहेत. त्यामुळं असे कार्यक्रम पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये झाले पाहिजेत अशीच आमच्याकडनं अपेक्षा. जुन्या गाणे जे फार लिजंड लोकांनी गायलेले आहेत आणि ते आम्ही जतन करून पुढच्या पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी देतो आहे. आणि ते आमचे जे विनोद कांबळे आहेत ते जे ह्याच्या ग्रुपचे संयोजक आहेत, परत संचालक आहेत आणि ज्या नवीन पिढीसाठी की बाबा हे पिढीला पण कळलं पाहिजे की इतके म्हणजे चांगले गायक होऊन गेले, त्यांची गाणे इतके अजरामर आहेत, ह्या मुलांनी पण ती जाणून घ्यावी. त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त हा कार्यक्रम नवीन जे गाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या लोकांना एक चांगलं स्थान मिळावं, हे मिळावं, स्टेज मिळावं ह्यासाठी प्रयत्न करत असतो नवोदितांसाठी. ही आमची जास्त संकल्पना आहे. का ये जो प्रोग्राम बना हुआ है ये विनोद कांबले जी की वजह से बना हुआ है और बहुत अच्छे से संकल्पना इन्होंने रखी. हमारी टीम ने पूरी मेहनत की हुई है और ये सारा श्रेय जाता है पूरी टीम को. आज हमने एक नया गाना भी यहाँ पर प्रस्तुत किया, मेरा अपना कंपोजिशन तेरा चेहरा, और वो लोगों ने बहुत सराहा और आप सबका बहुत बहुत शुक्रिया. ये न्यूज़ चैनल का मैं बहुत आभारी हूँ कि उन्होंने आकर यहाँ पर हमारा हौसला अफजाई की है. अभी मेलोडीज़ ख़त्म नहीं हुई है. मेलोडीज़ पर कोई काम नहीं करता है. बहुत कम लोग हैं जो मेलोडीज़ पर काम करते हैं. अगर देखा जाए तो अच्छी चीज़ ये है कि अभी रिदम बहुत अच्छा है. एज ए म्यूज़िक डायरेक्टर मैं आपको ये कहना चाहूँगा अभी की कंपोजिशंस में जो रिदम कंपोज किएगा वो बेहतरीन है, लेकिन जो मेलोडी है वो कहीं ना कहीं कम ज़्यादा नज़र आ रही है. वो उसको बढ़ावा देना होगा. गायकों की मेहनत पर
नज़र डालनी होगी और वो मेहनत ही कुछ रंग लाएगी, वरना ये मेलोडी पीछे रह जाएगी और लेजेंडरीज ही और 100 साल वैसे ही रहने वाले और भी 100 साल रहेंगे, लेकिन नया बन नहीं पाएगा। उसका मेरा प्रयास है कि कुछ नया बना, कुछ नई मेलोडी आपके लिए लेके आऊँ। आम्ही प्रथमपासूनच जुन्या गाण्यांचे शौकीन होतो आणि त्या शौकीन प्रत्यर्थे आम्ही आजचा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करण्यात या कार्यक्रमामध्ये जुनी गाणी मी मोठ्या प्रमाणावर घेतली होती आणि आजचा हा कार्यक्रम होता हा मुकेश आणि राजेश खन्ना यांना श्रद्धांजलीपर आम्ही कार्यक्रम आयोजित केला। तर रसिकांनी या कार्यक्रमाला खूप दाद दिली आणि आम्ही रसिकांचे सुद्धा मनापासून आभारी आहोत। तसेच ऋषिकेश माले संगीतकार हे सुद्धा आमच्याबरोबर आहेत, त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमासाठी इक्बाल दरबार विजयकुमारजी केळकर असे नामवंत सिंगर या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या कार्यक्रमाला शोभा आले। आम्ही पुन्हा एकदा सर्व न्यूज चॅनेलचे आम्ही मनापासून आभारी आहोत। विशेष सहभागी इक्बाल दरबार, विजय केळकर, डॉक्टर मधुसूदन घाणेकर, रामदास गायकवाड हे होते। सहाय्यक पंडित ऋषिकेश महाले, तर निवेदन डॉक्टर विनोद कांबळे आणि घनश्याम अग्रवाल यांनी केले। बिठाएंगे ना ही कहीं भी तू